नमस्ते, मी अश्विनी. साधं जेवण या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. आपण उपासाचे मिनी बॉल्स करणार आहोत. करायला सोपे आणि झटपट होणारे असे हे मिनी बॉल्स, बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम. चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 2 उकडून घेतलेले बटाटे आहेत. उपासाची भाजणी 1 वाटी, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, थोडेसे जिरे आणि चवीनुसार मीठ. आता हे मिश्रण मी मळून घेणार आहे, पण मळताना मी थोडंसं कोमट पाण्याचा वापर करणार आहे, जेणेकरून आपलं मिश्रण थोडं नरम होईल. मिश्रणात एकदम पाणी नाही घालायचं, थोडं थोडं करून घालूया. मला बघा इकडे मिश्रण अजूनही कोरडं वाटतंय, म्हणून मी ह्याच्यामध्ये आणखीन पाणी थोडं घालून घेते आहे आणि ह्याचा छानसर असा घट्टसर गोळा मळून घेणार आहे. गरम पाण्यामुळे मिश्रणाला थोडा मऊसूतपणा येतो. ते आपलं मिश्रण आता घट्टसर मळून झालं आहे. तोपर्यंत आपण कढईत तेल गरम करायला ठेवू. इथे तेल गरम होते तोपर्यंत आपण बॉल्स वळून घेऊ. साधारण 1 वाटी भाजणीच्या पिठामध्ये 15 ते 20 बॉल्स तयार होतात. तुम्हाला जास्त प्रमाणात जर मिनी बॉल्स करायचे असले तर तुम्ही प्रत्येकी प्रमाण वाढवू शकता. तर सगळे बॉल्स आपले वळूनही झाले आहेत आणि इथे तेलही छान गरम झाले. आपण एक एक करून बॉल्स आपण तळून घेऊ. तळताना गॅस नेहमी मंद आचेवरच असावा, जेणेकरून बॉल्स आतमधूनही छान तळले. एक एक करून आपण सर्व बॉल्स तेलात तळून घेऊया आणि सोनेरी रंग येईपर्यंत छान असे तळून घेऊ. साधारण एक बॅच तळायला 5 ते 7 मिनिटं लागतात. हे उपासाचे मिनी बॉल शेंगदाण्याच्या चटणीबरोबर अप्रतिम लागतात. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोनेरी रंगावर मिनी बॉल्स तळून तयार आहेत. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. असे हे झटपट आणि सोप्या पद्धतीने उपासाचे मिनी बॉल्स तयार आहेत. या उपासाला तुम्ही नक्की ट्राय करून बघा.